करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना काही ठिकाणी कठोर भूमिका घ्यावीच लागेल असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला। दरम्यान आपण विरोधी पक्षातील कोणत्याही वाचाळवीरांच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ घालवणार नाही असंही नामदार पवार यांनी स्पष्ट केलं। विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं रविवारी रात्री कोल्हापुरात आगमन झालं। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं। आज सकाळी नामदार अजित पवार यांनी गंगावेश तालमीला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली। त्यानंतर नामदार पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला। जिल्ह्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत शेंडा पार्क इथं उभारण्यात येणार आहे। त्याच इमारतीमध्ये महापालिकेचे काही विभागही स्थलांतरित केले जातील असं त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं। त्यानंतर थेट पाईपलाईन योजना, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, काळंबवाडी धरणाची दुरुस्ती यासह विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीविषयी भाष्य केलं। श्री अंबाबाई देवस्थानमुळे कोल्हापुरातील पर्यटकांची संख्या वाढली आहे। पर्यटकांना सर्व नागरी सुविधा देण्यासाठी मंदिर विकास आराखडा अंमलात येणं अत्यावश्यक आहे। हा आराखडा अंमलात आणताना सर्व घटकांचा पुनर्वसनाच्या दृष्टीनं प्राधान्यानं विचार केला जाईल, मात्र काही ठिकाणी कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागतील अशी रोखठोक भूमिका नामदार अजित पवार यांनी मांडली। महालक्ष्मीचा मंजूर आराखडा हा देखील मधल्या काळामध्ये मला पालकमंत्र्यांनी, कलेक्टरांनी दाखवला। ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी तो पाहिला। फार सुंदर महालक्ष्मीचा आराखडा तयार केलेला आहे, पण त्याच्यामध्ये काही कठोर भूमिका घ्यावी लागेल। त्यामध्ये तिथले आजूबाजूचे जे विक्रेते आहेत, जे दुकानदार आहेत, जे काही राहणारे स्थानिक आहेत, कारण ज्यावेळेस पूर्वीचा काळ वेगळा होता त्यावेळेस एवढी गर्दी नसायची, एवढी वाहनं नसायची, एवढे भाविक नसायचे, त्याच्यामुळे ते चालून गेलं। परंतु आता भाविकांची संख्या वाढलेली आहे, वाहनांची संख्या वाढलेली आहे, सगळ्याच गोष्टी बदललेल्या असल्यामुळे सुविधा चांगल्या पद्धतीनं दिल्या गेल्या पाहिजेत असं साहजिकच सगळ्यांची अपेक्षा असते। म्हैसूर संस्थान पाठोपाठ कोल्हापुरात शाही दसरा संपन्न होतोय। या निमित्तानं करवीर नगरीत 10 दिवस चालणारा दसरा महोत्सव भरवण्याचा शासनाचा विचार आहे। त्या दृष्टीनं महापालिका, राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याशी चर्चा केली जाईल असंही नामदार अजित पवार यांनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षणावर तोडगा निघाला असला तरी नामदार छगन भुजबळ प्रचंड नाराज आहेत। याकडे पत्रकारांनी नामदार अजित पवार यांचं लक्ष वेधलं। मात्र भुजबळ यांची समजूत घातली जाईल, कोणत्याही परिस्थितीत ते वेगळा विचार करणार नाहीत असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला। वेगवेगळ्या सहकार्यांचा कुठलाही निर्णय झाला तर वेगवेगळ्यांचे वेगवेगळी मतं असतात। त्याच्या संदर्भात आम्ही देखील मुंबईला गेल्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्रजी, भुजबळ साहेबांशी बोलू, त्यांचं काय मत आहे। प्रत्येकाचे काही समज असतात, काही गैरसमज असतात, काही वेगळं त्यांना वाटत असतं आणि ते काही जण बोलून दाखवतात, परंतु ह्याच्यातून कुणालाही दुखवायचं काही कारण नाही। दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना अजित पवारांच्या तालीम भेटीवर टीका केली आहे। पवार यांनी आमच्या तालमीत यावं अशी टीका खासदार राऊत यांनी केली। मात्र नामदार पवार यांनी वाचाळवीरांच्या टीकेला आपण उत्तर देत नाही असं सुनावलं। मी विकासाचं काम करणारा माणूस आहे। मला विकासामध्ये तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा, काही वाचाळवीरांच्या गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बांधील नाही। पक्षांतर बंदी कायद्याच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय समिती नेमली आहे। या निर्णयाचा नामदार अजित पवार यांनी स्वागत केलं। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते।